निर्मात्यांमध्ये प्रामुख्याने एक पैसा ओरिएंटेड आणि एक कलाकृती ओरिएंटेड. काही जण जुगार खेळतात. तर मराठी कलाकारांची एक नेहमी म्हणजे खंत असते, प्रत्येक वेळी ती खंत व्यक्त करतात की मानधन कमी मिळतं. एखादा हिट दिल्यानंतर सुद्धा पुढची 5 वर्ष रिकामी बसलेले कलाकार आहेत. तर जसं चित्रपट किंवा मालिकांमध्ये महिलांच्याच सिरियल जास्त असतात, महिला ओरिएंटेड सिरियल असतात, तसंच चित्रपटांमध्ये पण होतंय का? तर मालिकांच्या बाबतीत म्हणायचं दिग्दर्शकाच्या हातात फार कमी गोष्टी आहेत. या मनोरंजन सृष्टीमध्ये कास्टिंग काउच होतं, पण कितीतरी गोष्टी या बंद दाराआड असतात. संमतीने काही वेळा होतंही, काही वेळा पर्याय नसतो म्हणून होतं. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे, चित्रपट म्हणजे त्याचा जीव की प्राण. मग असं सगळं असताना आज मराठी नाट्यसृष्टीकडे प्रेक्षकांनी पाठ का फिरवली आहे? मराठी चित्रपट चालत का नाही आहेत? थिएटर ओस पडले आहेत. काय कारण आहे यामागचं? मराठी माणसाची टेस्ट बदलली आहे का? मराठी माणसाला नक्की काय हवं आहे? आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर सर यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. सर, काय सांगाल सध्याच्या मराठी नाट्यसृष्टीबद्दल? सध्याची मराठी नाट्यसृष्टी एक दोन भाग आहेत त्याच्यात. एक कोविड पूर्व आणि कोविड उत्तर, हे फरक पडलेलाच आहे. तो मग लेखनामध्ये असेल, त्या सादरीकरणामध्ये असेल, प्रेक्षकांच्या प्रतिसादामध्ये असेल. प्रेक्षकांच्या प्रतिसादामध्ये अधिक आहे. काही ठराविक जर नाटकं सोडली, म्हणजे अगदी प्रशांत दामले किंवा चंद्रकांत कुलकर्णी वगैरे यांच्यासारख्यांची नाटकं सोडली तर पूर्वी जो एक 10तल्या 8 नाटकांना चला उत्तम नाटकं उत्तम असायचीच, पण त्यांना प्रतिसाद जो मिळायचा तो आता थोडासा झाला आहे कमी. त्याची कारणं व्यावहारिक आहेत. परत कोविडनंतर लोकांचं आपल्या मुक्कामाच्या केंद्रबिंदूपासून बाहेर पडणं कमी झालं आहे सगळं, की बापरे एवढ्या लांब जाऊन बघायचं. म्हणजे पूर्वी कितीतरी लांबून लांबून अनेक कार्यक्रमांना अनेक नाटकं बघायला लोक यायची. आणि जरी नाटक हा आपला मराठी माणसाचा श्वास वगैरे आपण म्हणतो, पण तो आता थोडासा झाला आहे कमी. पण जिकडे आहे तिकडे आहे, चालू आहे. जिकडे बघायला जायचं तिकडे ती जातात, पण त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मराठीमध्ये तुमच्यासारखे उत्तम लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते का नाही मिळत आहेत मग? आहेत सुद्धा, पण सगळीकडे जसं 1-2 वर्ग असतात प्रत्येक कॅटेगरीचे. मग त्याच्यात निर्माते असतील का सगळीच हे असतील, पण निर्मात्यांमध्ये प्रामुख्याने एक पैसा ओरिएंटेड आणि एक कलाकृती ओरिएंटेड. काही जण जुगार खेळतात, कलाकृती ओरिएंटेड नाही. चल याच्यातून असे कितीतरी, म्हणजे मोहन तोंडवळकरांसारखी जी माणसं होती त्यांनी कितीतरी पुरुषपासून उत्तम नाटकं दिली. त्यांनी आत्ता थोडं असं वाटतं की एक जुने जे निर्माते जे आहेत ते आता बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे, म्हणजे आत्ता फार कमी आहेत जे जुन्या ह्याच्यातून पठडीतून आलेले आहेत आणि ज्यांना माहिती आहे सगळं नेमकं. म्हणजे दिलीप जाधवांसारखे असतील, चंद्रकांत कुलकर्णी किंवा म्हणजे जिगीषा वगैरे सारखी संस्था असेल. नवीन सुद्धा आहेत आता, राहुल भांडारी वगैरे काही, की ज्यांनी नवीन काहीतरी प्रयत्न केले. पण पूर्वी जो एक जुगार खेळणारे निर्माते असायचे, म्हणजे मग तोंडवळकर असतील, पणशीकर असतील, मोहन वाघ असतील, तर ते थोडेसे आत्ता कमी आहेत असं मला वाटतं. हा एक भाग. नवीन जे काही प्रोड्युसर्स अगदी येतात हौसेपोटी थोडेसे, त्यांचे काही सिनेमात असेल, नाटकात असेल, थोडे वेस्टेड इंटरेस्टसुद्धा असतात काही, तेही मग त्रास देतात नंतर कालांतराने. मग काही चांगली नाटकं त्याच्यामुळे बंदसुद्धा पडतात, चांगले सिनेमासुद्धा डब्यात जातात, की झालंय सगळं पूर्ण पण बाकी पुढचं काहीच आपण करत नाही आहोत. त्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये जे 2 भाग आहेत त्याच्यामुळे ते चांगला वाईट त्याचा परिणाम फरक पडतो. कोविड नंतर जसं तुम्ही सांगितलं की कोविड नंतर बराच फरक पडला, फायनान्सच भेटत नाहीये आणि म्हणूनच मराठी कलाकारांची एक नेहमी म्हणजे खंत असते, प्रत्येक वेळी ती खंत व्यक्त करतात की मानधन कमी मिळतं. त्याच्यामुळे देखील या सृष्टीकडे वळण्याचा तरुणांचा कल कमी झालाय. मानधन हा भाग आहेच आहे. 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक
म्हणजे माझी नेहमीच अशी धारणा राहिलेली की आपण मुळात आत्ता जरी पैसा ही गरजेची म्हणजे हे माझं का राहिलं आत्तापर्यंत विचारसरणी की पैसा ही महत्त्वाची गोष्ट असली तरी पैसा हे सगळंच काही नाही आहे. आणि जर मला याच फील्डमध्ये जर काम करायचं आहे तर मला माहिती आहे विमर्शाचं क्षेत्र आहे की जसं महिन्याचा एखाद्या नोकरीमध्ये असू आपण आणि जर आपण एक महिन्याचा एक ठरलेला पगार असतो, आकडा दर महिन्याच्या 1 तारखेला 5 तारखेला मिळणारी माहिती असते, तसं या फील्डमध्ये नाही आहे. आज काम आहे, उद्या नाही मिळणार आहे. 4-4, 6-6 महिने काम, एखादा हिट दिल्यानंतर सुद्धा पुढची 5 वर्ष रिकामी बसलेले कलाकार आहेत, सिनेमात आहेत, नाटकांमध्ये आहेत. तर जर आपल्याला या फील्डमध्ये जर काम करायचं असेल तर याच फील्डमध्ये आपल्याला काम करायचं आहे हे ठरवून त्या पद्धतीनं मग तो एक आपला स्ट्रगलचा मार्ग पक्का करून ठेवणं. आणि मग ओके, अडचणी येणार आहे ते मला माहितीच आहे की हा प्रॉब्लेम येणारच आहे, मग एक तर त्या प्रॉब्लेमला फेस करण्याची तयारी ठेवणं. अदरवाईज मग जे बऱ्याच जणांनी एक पार्ट टाइम नोकरी करणं आणि मग हौसेपोटी काम करणं, नाही तसे कितीतरी जणांनी म्हणजे नोकरी आणि हे फील्ड असं दोन्ही गोष्टी सांभाळल्या कितीतरी जणांनी. पण ते सगळ्यांनाच ते जमलं असं नाही आणि सगळ्यांनाच फुल टाइम या क्षेत्रामध्ये काम करणं जमलं असंही नाही. सो हा ज्याच्या त्याच्या कपॅसिटीचा भाग आहे. पण मी आत्ता की मला याच फील्डमध्ये करायचं आहे की मला आणखी काही येतच नाही आहे, मी कधी कधी म्हणतो की आणखी काहीच करू शकत नाही, की हेच करायचं आहे आपल्याला. तर मग हेच करायचं आहे तर मग पुढच्या सगळ्या अडचणी सांभाळून मग त्याची तक्रार नाही करायची, कारण हे आपण निवडलेलं क्षेत्र आहे, मी माझ्यासाठी निवडलेलं क्षेत्र आहे. मला कोणी सांगितलं नाही आहे की पण की बाबा ये तुझ्यामुळे इंडस्ट्री अडून राहिली आहे, नाहीतर फार सगळी संपून जाईल. त्यामुळे जर मी माझ्यासाठी करत असेन आणि त्या नाटकावरच्या, सिनेमावरच्या किंवा त्या कलेवरच्या प्रेमापोटी करत असेन तर मग त्याच्यातले अडथळे वगैरे सगळे फेस करण्याची तयारी ठेवूनच केलं पाहिजे आपण. OTTचं आता ट्रेंड आहे, म्हणजे OTT आता घरोघरामध्ये आता लोक OTTवरच चित्रपट पाहतात, नाटकही त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतात, मालिका आहेतच. असं आहे, या सगळ्यांकडे हा प्रेक्षक वर्ग वळला आहे, त्याचा फटका नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टीला बसतोय असं वाटतं. ते नाटकाचा प्रेक्षकच वेगळा, सोडला नाटकाचा प्रेक्षक वेगळाच आहे. पहिल्यापासून नाटकाचा प्रेक्षक वेगळा राहिलेला आहे, सिनेमाचा प्रेक्षक वेगळा राहिलेला आहे. OTTच्या बाबतीत तसं आलं की नेटफ्लिक्स किंवा पहिलं प्रामुख्याने नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम एक कवाडं खोली झाली म्हणतो आपण, एक विषयाच्या आशयाच्या अनुषंगानं. जे विषय आपल्या नेहमीच्या TV मालिकांमध्ये जे होणार नाही ते विषय तिकडे मांडले गेले धाडसाने. त्याच्यात आता प्रत्येक याचे फायदे तोटे हे आहेतच आहेत, ते तुम्ही कसं माध्यम वापरता, कुठलंही माध्यम. पण आपल्याकडे एक जो पूर्वी आता दूरदर्शनच्या मालिका होत्या, कितीतरी सुंदर सुंदर मालिका होत्या, किंवा झी वगैरेच्या सुरुवातीच्या काळात प्रपंचसारख्या मालिका वगैरे होत्या. पण म्हणजे दर्जा आता परत तो येतोच प्रश्न की दर्जा ठरवायचा कोणी, तुम्ही दर्जा ठरवणार आहे जसं प्रेक्षकांना तसं आपण सर्व. हा, पण आता नेमका मराठी मालिकांचा प्रेक्षक म्हणजे मराठी कितीतरी मराठी मालिका लिहिणारे माझे मित्रच आहेत, मला प्रचंड कौतुक आणि आदर आहे की तो पेशन्स, ते टेम्परामेंट ठेवून त्या मालिका लिहिणं आणि हे करणं. माझं ते टेम्परामेंट नाही, म्हणून कदाचित मी मालिका हार्डली केल्या. मी फार म्हणजे केल्या त्या मोजक्याच केल्या, चांगल्या सगळ्या. फार मालिकेबद्दल सांगा सर मला. मला एक छान आवडलेली माझी मालिका म्हणजे मी दूरदर्शनच्या केल्या, ह्या प्रायव्हेट चॅनलच्या 1-2-3 सुरुवात केली, पण ते मी म्हटल्याप्रमाणे त्या मालिका त्या पद्धतीने जाणं 500 एपिसोडपर्यंत माझं टेम्परामेंट नव्हतं. आणि मग त्या पद्धतीनं जे दूरदर्शनला अशासाठी हो म्हटलं किंवा केल्या मी की ओके, माझा लिहून दिलेला शब्द तिकडे जसाच्या तसा शूट होणार. आणि डिरेक्टर्स खूप चांगले भेटले मला. असा बदल केला जातो स्क्रिप्टमध्ये, होतो भरपूर होतो. त्यामुळे लेखकाची थोडीशी घुसमट होते, खूप होते, सगळ्यांचीच होते. कितीतरी. हो, म्हणजे आता कोणाकडून, दिग्दर्शकाकडून केलं जातं? नाही, मुळात आता मालिकांच्या बाबतीत म्हणायचं दिग्दर्शकाच्या हातात फार कमी गोष्टी आहेत. हे सगळे चॅनल हेडपेक्षा सुद्धा ती सिरियल मॉनिटर करणारी जी काही माणसं असतात ती बऱ्याच वेळा, किंवा मार्केटिंग टीम बऱ्याच वेळा. त्यामुळे त्याच्यातला क्रिएटिव्ह भागापेक्षा नाही, लोगों को ये अच्छा लगेगा, ये करो आप. म्हणजे मी नाव नाही सांगत, एक मालिका ती नंतर फार जवळजवळ माझ्याच मित्रांनी पुढे कंटिन्यू केली. मी हार्डली त्याचे 10 एपिसोड्स पहिले सुरुवातीचे करून दिले. प्रोड्युसर हिंदीचा होता, त्यांनी हिंदी सिरियल्स भरपूर केल्या होत्या. त्यांचा तो जो लुक असतो की नहीं श्रीनिवास जी ये ऐसा करते हैं, देखो आपको ये ऐसा बहुत बढ़िया होगा, हम ऐसा उसमें. तर पहिल्यांदा
तो त्यांचा एक हे सोडावा लागतो की मराठीचा आणि हिंदीचा ऑडियन्स वेगळा आहे. म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्री गाजवलेल्या एका फार मोठ्या निर्मात्याबरोबर एक काम करत होतो मी, आणि ते पहिला मराठी सिनेमा करणार होते. आणि म्हणजे अशी सलग अशी 4-5 सलग फिल्मफेअर्स वगैरे असे, आणि एक काळ मी नाव नाही घेत आता, तर एक काळ गाजवलेला. त्यांचा वडील, त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा, असं एक प्रचंड फार मोठी फॅमिली, स्वतःचं थिएटर मुंबईतलं. तर त्यांना पहिला मराठी सिनेमा करायचा होता. पण ते त्यांच्यावर काम करताना लक्षात आलं की ते अजून त्या 80च्या दशकात आहेत, 90च्या दशकात आहेत, की हे ऐसा करते लोग रो पडेंगे देखो. म्हटलं मुळात त्यांचा तो थॉट काढायला मला काही वेळ जावा लागला की 90s का वाटतं. आणि आत्ता तर दर 6-6 महिन्यांनी बदलतंय टेक्नॉलॉजी. आत्ता हा कॅमेरा आहे तर आणखी 8 दिवसात त्याच्या पुढचं व्हर्जन येतं नवीन. सो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे सगळा. आणि आपण कुठल्या युगात आत्ता काम करतोय, आपण जर तेव्हा मी खूप हिट दिलेले आहेत असतील, पण तेच आत्ता मी करेन का? ते जे आत्ता मी मालिकांबद्दल बोलत होतो, भेटी लागी जीवा नावाची खूप चांगली मालिका माझ्याकडून झाली दूरदर्शनला. ती चांगली गाजली सुद्धा. आदिती सारंगधर, परी तेलंग वगैरे, कुणाल लिमी होतं त्याच्यात, किरण माने होता त्याच्यात. म्हणजे किरण मानेची मला वाटतं दूरदर्शनवरची पहिली मालिका. तर दूरदर्शनवरच्या केल्या मी, पण माझं ते बाकीचं टेम्परामेंट नसल्यामुळे मी बाकीच्या ठिकाणी नाही मी फार रमू शकलो त्या ह्याच्यात. त्यामुळे सिनेमा आणि पॅरलली मी, म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी जाहिरात क्षेत्रात जरा जास्त रमलो. 18 वर्ष मी तिकडे जाहिरात क्षेत्र आणि भाषांतर क्षेत्र प्रामुख्याने, म्हणजे भारतातल्या भारतातल्या आपल्या सगळ्या भाषा, जगातल्या सगळ्या भाषांचं ट्रान्सलेशन, कोऑर्डिनेशन, डबिंग वगैरे ह्याचं कोऑर्डिनेशन. आणि मी स्वतः हिंदी, मराठी, इंग्लिश मी स्वतः करायचो. म्हणजे मी ज्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली ते परेश बांदेकर म्हणून होते, त्यांच्यामुळे मी या फील्डमध्ये आलो. पण ते क्षेत्र एक वेगळंच आहे, जाहिरात क्षेत्र आणि त्या ह्याच्यातलं क्षेत्र. पण त्यामुळे मी नको असलेली कामं नाकारू शकलो. ती चॉईस होती, चॉईस होता. म्हणजे एकूणच आर्थिकदृष्ट्या, कलात्मकदृष्ट्या सगळ्याच आहे. तुम्ही हिंदीमध्ये पण काम केले, म्हणजे हिंदी व्यावसायिक याच्यासाठी पण तुम्ही काम केलं, म्हणजे त्यासाठी हिंदी नाटकं हिंदी झाली म्हणजे. हा, काय फरक असतो सर हिंदी नाटकांमध्ये? म्हणजे तुम्ही लेखन केलेलं आहे, मराठी नाटकांचं आणि चित्रपटांचं तुम्ही लेखन केलेलं आहे. काय फरक असतो दोघांच्या या नाट्यसृष्टीमधला, तो जाणवला तुम्हाला? प्रायोगिक किंवा हौशी किंवा स्पर्धा पातळीवर हा फरक फारसा नाही, पण जे एक मराठी नाट्यसृष्टी, हिंदी नाट्यसृष्टी आणि इंग्लिश नाट्यसृष्टी ह्या तिन्ही पूर्ण वेगवेगळ्या हे आहेत. पण तुलनेनं मराठी नाटक हे फार पुढे आहे. एकूणच आपण भारतामध्ये मराठी आणि बंगाली नाटक या दोन्हींनी खूप चांगलं हे दिलेलं आहे. त्यात आजच्या घडीला मराठी नाटक हे आशयदृष्ट्या, आशय विषयदृष्ट्या फार पुढे आहे. दुसरा भाग, मराठीतल्या कितीतरी नाटकांवर, मराठीतल्या कितीतरी कलाकृतींवर गुजराती, हिंदी वगैरे झालेलं आहे काम. एकदा म्हणजे परेश रावल यांनी देखील एका मुलाखतीत सांगितलं होतं की मराठी नाटक, मराठी लेखक आणि मराठी दिग्दर्शक हे खूप प्रगल्भ आहेत आणि हे इतकी क्रिएटिव्ह लोक आहेत की खरं यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्यांनी पण सांगितलं होतं की गुजरातीमध्ये आम्ही बरेच, म्हणजे मराठी नाटकांमधून आम्ही गुजराती नाटक, मराठीची भरपूर नाटकं गुजराती झालीत. इव्हन शन्नांच्या धुम्मसवर इत्तेफाक झाला राजेश खन्ना आणि तर मराठीतले वर सुद्धा, म्हणजे मधुसूदन कालेलकर, राम केळकर, गरा कामत, ही मराठीतली नावं हिंदीतला काळ गाजवलेली. राज कपूरकडची कितीतरी माणसं ही मराठी होती, एम आर आचरेकरांपासून सगळे. सो हिंदीमध्ये फक्त काय, हिंदीचा ऑडियन्स अख्खा वेगळा असल्यामुळे हिंदीचं अर्थकारण सुद्धा वेगळं आहे. हिंदी इंग्लिशचं, म्हणजे मी व्यावसायिक नाटकांबद्दल होते, हिंदी इंग्लिशचं अर्थकारण वेगळं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे फिरोज खान, मोगले आझमसारखा प्रयोग घेऊन येतात तेव्हा तो पटकन सर्वसाधारण एक मराठी माणूस किंवा सर्वसाधारण एक प्रेक्षक जाऊन बघू शकेल का, हा एक प्रश्न. पण ज्याला खरोखर नाही प्रयोग बघायचा आहे तो ते बघेल. 2-2.5 हजाराचं तिकीट असतं, कारण त्याची सुरुवात 1,500-2 हजारापासून त्या तिकिटाची व्हायची साधारण. तर हा जो भाग आहे तो आहेच आहे. पण हिंदीमध्ये
तो ऑडियन्स आणि त्याचा चॉईसच वेगळा असल्यामुळे त्याचे विषय वेगळे आहेत. त्याचं एक हिंदी नाटकाचा ऑडियन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, ऑडियन्सचं हिंदी नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. इंग्लिश नाटक म्हणजे जशी भरत दाभोळकरनी इंग्लिश हा जो प्रकार आणला, हिंदी इंग्लिश मिक्स, मग भरत दाभोळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, आत्माराम भेंडे, विहंग नायक, अतुल परचुरे वगैरे हे ते सगळे भरत दाभोळकरांच्या टीम मधले सगळे. तर तो एक सुद्धा प्रकार एक मधल्या काळात खूप गाजला आणि हे पण त्याचा ऑडियन्स वेगळा होता. असं म्हणजे आत्ता सुद्धा पृथ्वीला जी हिंदी इंग्लिश नाटक होतं त्याचा ऑडियन्स आहे, हा तो पृथ्वीचा ऑडियन्स आहे, हा शिवाजी मंदिरचा ऑडियन्स आहे, हा ठाकरेचा ऑडियन्स, असा एक तो थोडासा विभागला गेलाय. तो चॉईस आणि याचा भाग आहे. आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये पण बरेच प्रयोग केले गेले आहेत. म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या विषयांवरती खूप छान चित्रपट आलेत. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा असे विषय आपण हाताळू शकतो हे पब्लिकला कळालं आणि त्याच्यानंतर त्या चित्रपटांना गर्दी झाली. प्रामुख्याने म्हणजे महिला प्रधान चित्रपटांना महिलांची फार गर्दी आली. त्यामुळे पुन्हा एकदा सगळा तो टर्न झाला की अरे इथे पण लाडकी बहीण दिसतेय असं. तर जसं चित्रपट किंवा मालिकांमध्ये महिलांच्याच सिरियल जास्त असतात, महिला ओरिएंटेड सिरियल असतात, तसंच चित्रपटांमध्ये पण होतंय का? कारण त्यांना खूप महिला केंद्रित विषय बघणं हा एक पहिल्यापासूनच थोडासा सेन्सिटिव्ह विषय राहिलेला हा एक भाग. पण तसं म्हटलं तर तो आता तर कुंकू पासून चालू आहे. कुंकू हा त्यावेळचा किती पुढचा सिनेमा होता त्या काळातला आहे. इमोशन्स नाही तर माहेरची साडी एवढा चालत नसता आहे. फक्त आता त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजे कुंकू ज्या काळात झाला त्या काळात तशा विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आजच्या काळात तशा विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे मला एक प्रामुख्यानं महिला केंद्रित विषय आपण जेव्हा म्हणतो तर एक जिंदगी झीचं एक पाकिस्तानी सिरियलचं चॅनल होतं. एवढ्या अप्रतिम सिरियल्स असायच्या, सगळे असे वुमन सेंट्रिक विषय होते, महिला केंद्रित विषय होते, पण ते फार पुढचं होतं. म्हणजे पाकिस्तानी सिरियलमध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये एवढी सगळी बंधनं असताना, धार्मिक बंधनं, सांस्कृतिक बंधनं असताना सुद्धा आपल्या फार पुढचा विषय त्यांनी मांडलेला होता. कितीतरी सिरियल्समधून फार पुढचे विषय की हे आपल्या मराठी हिंदीमध्ये नाही हे विषय करू शकत. मग तिकडे म्हणजे जेव्हा मला 1-2 वेळा प्रपोजलचे वुमन सेंट्रिक विषय, तर मी अशी गमतीत जसे 2-3 विषय ऐकवले त्यांना, हे भन्नाट आहे, हे करूया. नाही मी तेच म्हटलं, मी महिला केंद्रित नाटक मी अनुवाद केला. एक अरविंद लिमियनचं एक महापात्रा म्हणून मराठी नाटक होतं, त्याचा अनुवाद मी केला मो या नावाने. ज्या शांतीबाई त्रिपाठी म्हणून जे अंत्यसंस्कार करणारी पहिली महिला उत्तर प्रदेश अलाहाबादच्या, तर त्यांच्यावरचं म्हणजे ज्याच्यावर मंगला आटलेकरनी गार्गी अजून जिवंत आहे पुस्तक जे कादंबरी आली त्यांच्या ते प्रत्यक्ष मुलाखत आणि त्याच्यावरचे हे आहे. तर ते केलं आणि असं मी असं अमुक सेंट्रिक घेऊन म्हणजे मला कुठलाही विषय म्हणजे काय म्हणूया आपण अमुकच विषयात मला लिहायचं वगैरे असं घेऊन कधी नाही. हो, मी फक्त विनोदी सोडून मी बऱ्यापैकी बाकी लेखन केलं. सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर हा माझा तसा आवडता जॉनर. माझी पुस्तकं जी आहेत ती गुडकथांची प्रकार, त्याला मतकरींची प्रस्तावना माझ्या पहिल्या पुस्तकाला त्याला शासनाचा आणि कोमसापचा पुरस्कारही मिळाला. तो आवड आहे, ती कल आहे तिकडे. पण मी माझ्या लेखनाला किंवा माझ्या कुठल्याही याला मी बाकीचं बंधन स्वतःहूनच लादून नाही घेतलं की मला याच प्रकारचं करायचं आणि करणार. पण आवडतं मला, काही जॉनर आवडतात. आता जसं तुम्ही जॉनर म्हणजे वेगवेगळ्या जॉनरमध्ये तुम्ही काम पण केले, त्याच्यावरती तुम्ही काम करत आहात. आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची जी तरुण पिढी आहे, त्यांची पूर्ण टेस्ट बदललेली आहे. त्यांना हे कौटुंबिक वगैरे असे विषय असलेले चित्रपट फार भावत नाही, कंटाळवाणी वाटतात. नवीन प्रेक्षक नाटकांसाठी तर हाच खरं आहे. मग ह्याच्यासाठी लेखकांपुढे पण काही आव्हान आहे की या तरुण पिढीला आपल्याकडे आणण्यासाठी त्यांच्याशी कनेक्टेड विषय आपण मांडायला हवे? लेखकांसमोर आव्हानं ही पहिल्यापासून नेहमी राहिलेलीच आहेत. पिढीनुसार बदलत जातातच, ती बदलत जातातच. पण आता OTT चॅनेलमुळे मी मगाशी म्हटलं की OTT चॅनेल्सवरचे OTTवरचे विषय हे फार पुढचे आणि खूप वेगळे आहेत. खूप वेगळे आहेत. आता परत तेच त्याच्यातले कमी जास्त त्याच्यातलं ते चांगले आहेत की वाईट आहेत हा वादाचा चर्चेचा वेगळा मुद्दा झाला.
पण OTT मुळे किमान वेगवेगळे विषय असे की ह्या विषयावर सुद्धा हे होऊ शकतं. मग बऱ्याच वेळा थोडंसं लेखकांचंही असं होतं किंवा बऱ्याचशा निर्मात्यांचं असं होतं की चलो OTT के लिए करते हैं, हा काही इकडे चालणार नाही आहे विषय, हा OTTला करूया आपण. मग OTTच्या माध्यमामध्ये करायचं झाल्यानंतर मग त्याची सगळीच आर्थिक गणितांपासून सगळीच गणितं बदलतात. परत OTT मध्ये सुद्धा मी नावं नाही घेत, परत आता नेटफ्लिक्सला करताय की अन्य कुठल्या ह्याला करताय ह्याच्यावर सुद्धा, कारण जमीन अस्मानाचं अंतर आहे नेटफ्लिक्सला करणं आणि Amazonला करणं किंवा बाकीच्या कुठल्या यांना करणं. सो तो जो विषय तो आहेच आहे. त्यामुळे लेखकासमोर ती आव्हानं आहेत, दिग्दर्शकांसमोर आव्हानं आहेत. त्यामुळे पूर्वी आपल्या दूरदर्शनला 13 एपिसोडच्या सिरियल व्हायच्या, 26 एपिसोडच्या झाल्या, 52 एपिसोडच्या झाल्या, वाढतच चाललंय. आता एक 500, 700, 1000, 2000, 3000. सो OTTवरच्या जर मॅक्झिमम सिरीज जर आपण बघितलं 7, 8, 10 एपिसोड्समध्ये म्हणतात. मगाशी जर पाकिस्तानी जिंदगी चॅनलच्या सिरियलचा जो उल्लेख केला त्या सिरियल्सचे एपिसोड सुद्धा असे 13, 14, 16, 40, मॅक्स टू मॅक्स मी 40-46 भागांची एक सिरियल की उत्तम. एक 2-3 सिरियल्स अशा होत्या की ज्याचे 50-60 भाग झालेत. पण आपल्या सिरियलमध्ये बऱ्याच वेळा 1-2 महिन्याने बघितलं तरी अजून हेच चाललंय, इकडे होतं तिकडे असं होतं की एक जरी एपिसोड आपला मिस झाला तरी सुद्धा मध्ये काय झालं हे काहीच कळत नाही, एवढं ते पुढे गेलेलं असायचं. त्यामुळे आपण कशा पद्धतीनं त्याचा विचार करतोय लेखक म्हणून, आणि बाकीच्या चॅनलच्या बाबतीत लेखकांपेक्षा सुद्धा, लेखक दिग्दर्शकापेक्षा सुद्धा मार्केटिंगवाल्यांच्या हातात जास्त हे गेले बाकीच्या. कदाचित मी त्यामुळे करण्याचं प्रमाण माझं. आणि आता हे डिजिटल आणि नेट आल्यामुळे नाटक, सिनेमे यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमोशन केलं जातं. प्रमोशन आहे, जसं आपण बघायची म्हणत होतो की जो माणूस कंटाळा करतो, पुन्हा थिएटरमध्ये कोण जाणार, एवढा प्रवास कोण करणार, त्यापेक्षा मी घरीच बसतो आणि बघतो, तो तिकडे जातो. आपण मराठी आपली जी चित्रपट सृष्टिका मनोरंजन दृष्टी आहे ही मार्केटिंगमध्ये पण कमी पडते असं वाटतंय. तेवढी ताकद असते या ऑनलाईन मार्केटिंगमध्ये की ते घरातून माणसाला घ्यायला जसं. हो, पण मार्केटिंगच्या बाबतीत कसं होतं, आता सिनेमा करताना जो एक मार्केटिंग हा जो भाग असतो फार महत्वाचा भाग असतो. पण बऱ्याच वेळा बरेचसे सिनेमे अशामुळे डब्यात अजून राहिलेले आहेत किंवा ते फार पोचलेले नाहीत. कितीतरी आत्ता सिनेमा की पुरस्कार मिळतात पण अरे हा थिएटरमध्ये माहितीच नाहीये, नावच माहिती नाहीये, आत्ता कळलं, किंवा हा बघितलाच नाही सिनेमा, किंवा नॅशनल राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मला वाटतं चित्रपट श्यामची आईला राष्ट्रीय मिळाला, फार चालला नाही ना थिएटरला. ते पहिल्यापासून आपल्याकडे आहेच आहे की जे पुरस्कार मिळणारं चालतं तशातलाही भाग नाही आणि जे चालतं त्याला पुरस्कार मिळतो अशातलाही भाग नाही. म्हणजे जे लोकप्रियता आणि दर्जा ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या फार कमी वेळा एकत्रित येतात की उत्तम दर्जा आणि उत्तम लोकप्रियता या फार कमी वेळा एकत्रित. लोकांना त्याच्यामध्ये कळत नाही असं आहे का? लोक कळत नाही म्हणण्यापेक्षा परत तिकडे जातो की आम्हाला नाही कळत हे ठरवणारे तुम्ही कोण, आम्ही आमच्या आम्हाला नाही आवडलं. तर आत्ता फक्त तो जो एक बऱ्यापैकी क्रिटिकल व्ह्यूनी एक बघण्याचा जो हे होता तो थोडासा आता कमी झाला. आता एक इन्स्टंट आणि मुळात एंटरटेनमेंटची व्याख्या बदलली आहे. म्हणजे माझ्या लेखी एंटरटेनमेंट मनोरंजन ज्याला आपण म्हणतो, मनोरंजन म्हणजे फक्त हसणं नाही. जेव्हा आपण 3 तास 2.5 तास एखादं नाटक बघतो आणि बघता बघता जेव्हा विक्रम गोखले किंवा स्वाती चिटणीस आपल्याला रडवतात पटकन किंवा नकळत सारे घडलेसारखं नाटक जर असं तर पटकन एक डोळ्यातून पाणी येतं. ते डोळ्यातून त्या क्षणाला पाणी येणं हे सुद्धा मनोरंजनच असतं, कारण त्या 2.5 तासात आपण ते सगळं इमोशन. सो आता एंटरटेनिंग म्हणजे फक्त विनोदी जरा नाही, लोकांना एंटरटेनिंग पाहिजे, पण एंटरटेनिंग हे सुद्धा एंटरटेनिंगच आहे. क्राईम थ्रिलरमध्ये जे आपण असं रोखून बसतो की आता पुढे काय पुढे काय पुढे काय, कानूनसारखा एकही सिनेमा गाणं नसलेला सिनेमा जेव्हा आपण पूर्ण 2 तास पुढे काय म्हणून बघत बसतो ते सुद्धा एंटरटेनमेंटच असते. सो ह्या व्याख्या ज्या आहेत त्या ब्रॉड कशा होतील याचा अजूनही विचार करायला हवा, हे माझं मत राहिलेलं आहे आतापर्यंत. सर, जसं आपण तुम्ही सांगितलं की भारतीय म्हणजे मनोरंजन सृष्टीमध्ये स्पेशली नाट्यसृष्टीमध्ये मराठी आणि बंगाली नाट्यसृष्टी ही सगळ्यात अव्वल आहे. असं असताना मराठी मी स्पेशली मराठीबद्दल बोलते की आपल्या मराठी नाट्यसृष्टी म्हणा किंवा चित्रपटसृष्टीमध्ये लिगसी का नाही राहिलेली आहे. जशी हिंदीमध्ये आपण चित्रपटांमध्ये बघतो, आता कपूर यांचं पृथ्वी थिएटर्स आहे, त्यांनी चित्रपटसृष्टी देखील गाजवली आहे,
नाट्यसृष्टी देखील ते अजूनही अगदी. त्यांची नातवंड पदवंत हो. वाजवत आहेत. आपल्याकडे तशी लिगसी अनेक मातब्बर कलाकार झालेले आहेत. शांताराम हे दिग्दर्शक होते, लेखक होते, कलाकार सगळं होते. पण त्यांच्यानंतर पण ही घडलेली लिगसी अशी राहिलेली नाहीये. म्हणजे समजा महेश कोठारे आहेत, हे एक नाव आवर्जून आपण घेतो हो. असं आहे. पण त्याच्यानंतर ना कुठेतरी तो एक प्रवाह थांबतो का? तसं पण असायला पाहिजे ना, ती एक लिगसी, तो एक ब्रँड असा का नाही राहत मराठीमध्ये? तुम्ही आता प्रामुख्याने पृथ्वी थिएटरचा उल्लेख केला. पृथ्वी थिएटर्स मुळात नाटकापासून सुरुवात, अख्खं कुटुंब म्हणजे पृथ्वीराज कपूर किंवा जेफ्री कॅन्डल वगैरे, म्हणजे त्यांची मुलगी शशी कपूर, जेनिफर कपूर, शशी कपूरची संजना, मुलगी संजना. हा, तर हे मुळात सगळी ही नाटकवाली माणसं. मग ती सिनेमात आली. पृथ्वीराजजी तर मुक चित्रपटांपासून, पण त्याच्यापूर्वी जी नाटक कंपनी होती त्यांची, पृथ्वीराज कपूरची त्यांची होती, परत मग जेफ्री कॅन्डल त्यांची, जे थिएटरवाला वगैरे सगळं हे. तर ही सगळी नाटकामधून, म्हणजे माझ्याकडे एक अल्बम, खूप दुर्मिळ एक पुस्तक आहे शशी कपूरनी संपादित केलेलं. तर त्याच्यात राज कपूर, शम्मी कपूर यांनी नाटकात काम केलेले फोटो आहेत तयार. तर हे सगळं आलेलं आहे ते. आणि परत आता संजना कपूरने पूर्ण पृथ्वी थिएटरकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे, लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर ते जे की मला हेच करायचं, हे ॲक्टिव्हिटी म्हणून करायचं आहे. मराठीमध्ये का नाही, हा आता ज्याच्या त्याच्या म्हणजे आहे तो प्रश्न. नाही, एक म्हणजे हा एक कुतूहलाचा प्रश्न आहे की एवढं आपल्याकडे आहे, एवढं प्रगल्भ ज्ञानी लोक आहेत, एवढी क्रिएटिव्ह लोक आहेत, पण ती अशा काही गोष्टींमध्ये की जी माणसं इथे आहेत की जी खरंच मातब्बर आहेत, म्हणजे त्यांच्या खांद्यावरती खरंही जबाबदारी असल्यासारखं आहे, ते म्हणा किंवा त्यांच्या नंतरची पिढी म्हणा, तर ती नंतर कुठेतरी ती थांबते, संपत नाही तर थांबते. तर आपण आपला माझा तो व्यावसायिक जो दृष्टिकोन असायला हवा तो तिथे राहत नाही, त्याच्यामुळे कंटिन्युटी होत नाही. हे खरं आहे, व्यावसायिक दृष्टिकोन राहत नाही. व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे केवळ पैसा मिळवणं हा भाग नाही. म्हणजे आपण जे करतोय त्याच्यात प्रोफेशनलिझम उत्तम पद्धतीनं ते सादर करणं, आणि बऱ्याच वेळा प्रेक्षक शरण होणं जे आहे की ओके लोकांना आवडतं म्हणून हे करायचं. मग त्यामुळे सुद्धा काही वेळा हे होतं. मग ते सिनेमातही झालेलं आहे, मग नाटकातही झालेलं आहे, मग ते सगळीकडेच म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी सगळ्याच थिएटर आणि सिनेमांमध्ये झालेलं आहे तसं. पण आपल्याकडे मुळात मराठीचा आपला विचार करण्याची जी दृष्टी आहे तीच वेगळी आहे. त्यामुळे त्याच्यातून ते हे होत होते. पण तरी सुद्धा जे प्रयत्न करतायत ते प्रयत्न उत्तम आहेत. त्यांच्या परीनं, मी माझ्या परीनं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं, दामले त्यांच्या पद्धतीनं, चंद्रदादा त्यांच्या पद्धतीनं, असे प्रत्येकजण आपापल्या परीनं ते उत्तम देण्याचा प्रयत्न. आणि काही जर नावं बघितलं तर ह्यांनी दर्जामध्ये तडजोड केलेली नाही. भले वर्षातून एखादं नाटक करत असू, पण ते देणार ते उत्तम देणार. त्याच्यात काही प्रयोग फसलेत सुद्धा. आता आपण करत राहिलो तर फसतं हे कळतं आपल्याला, केलंच नाही तर फसणार म्हणून करायचंच नाही हे होत नाही. अशी माणसं आजही आहेत, त्यांच्यामुळे किमान हे सगळे टिकून आहे अजून. एक थोडासा मार्मिक प्रश्न आहे सर, की काही महिन्यांपूर्वी म्हणा किंवा काही वर्षांपूर्वी म्हणा, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील, एक मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी नाटकांमध्ये वगैरे म्हणा किंवा मनोरंजन सृष्टी ओव्हरऑल, याच्यामध्ये एका ठराविक समाजाला, त्या समाजाशी बिलॉंग करणाऱ्या व्यक्तींना लीड रोल दिला जातो असे आरोप होत होते असा. तर हे असं असतं का खरंच? याच्यामध्ये किती तथ्य आहे? त्याच्यामुळे इतर खरोखर जे कलाकार आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो असे देखील असा आरोप आजही होतोय. आजही होतो. मालिकांच्या बाबतीत बरंच कानावर आले, पण मी ते फार फ्लोअरवर काम न केल्यामुळे, पण कानावर आहे की बाबा हे असं झालं की ओके माझं हे झालं होतं. पण त्याच्यात आता प्रत्येकाचं ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, आणि आहे काही गोष्टी आहेतही नाहीतही असं आहे. ते दुसरं अशा लॉबी प्रत्येक ह्याच्यात असतातच. त्यामुळे त्याच्यात काही आता नाविन्य राहिलेलं नाहीये. आणि
कुठेही जरी आता मी काही करत असलो तर मी पहिल्यांदा माझ्या माणसांना पहिल्यांदा विचार करणार. मग त्याच्यात एखादं 19-20 असेल तरी हा चल ठीक आहे ना, पण तो चांगलं काम करते, ती चांगलं काम करते, आपण हे करूया. सिलेक्टेड लोकांना असंही होतं. होतं असं काही वेळा, नवीन येणार संधी, काही वेळा होतं, काही वेळा चल मला नकोय जुनी कोणी नवीन घेऊनच करायचंय असंही जुगार खेळला जातो. त्यामुळे ते सुद्धा आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा 2 गट आहेतच की चल नवीन घेऊन करणं. आता कितीतरी एकांकिका स्पर्धांमधून आलेली मुलं आलीत ना, स्पृहा जोशी एकांकिका स्पर्धेमधूनच आली, ऋतुजा बागवेस एकांकिका स्पर्धेमधूनच आली, पण आज त्यांनी आदिती सारंगधर एकांकिका स्पर्धेमधूनच आली. आणि ते मग एकांकिका, मालिका, चित्रपट असं करत करत जो प्रवास जो हे झाला. पण ते परत तेच की ज्यांनी आपल्याला हेच करायचंय म्हणून टिकवून ठेवलं आणि मला हेच करायचंय म्हणून जे टिकवून राहिलं ते राहिलं. काही जणांना की नाही या फील्डमध्ये मला तसं फार काही करायचं नव्हतं, पण येत गेलं आणि मी करत गेलो, असेही आहेत कितीतरी जण. असे आज आपल्या मराठी बरेच कलाकार हिंदीमध्ये पण काम करतात. छावा चित्रपट आपण बघितला आता जो कमालीचा, याच्यामध्ये पण जोवेकर, संतोष जोवेकर वगैरे असं खूप छान काम केलं. बरेच मराठी अजून कलाकार होते वगैरे असं. ही खूप एक पण त्याच्यानंतर हे कलाकार दिसतच नाहीत पुन्हा हिंदीमध्ये. तो आता त्या वेळचा दृष्टिकोन असेल, म्हणजे मिळेल तसे आपण रोल करत पुढे पुढे. हो, पण आता श्रीराम लागू सुद्धा करतच होते, कितीतरी जण करतच होते. पण काय मराठीमध्ये आपल्या हिंदीमध्ये सुद्धा अनुराग कडे कितीतरी तर आहेतच मराठी असं करणारी आहेत. सो ते तुम्ही कसं, परत तेच येतं मी म्हणतो की तुम्ही कसं बघता, समोरचा तुमच्याकडे कसा बघतो याच्यावर आहे. चित्रपट, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नेहमीच आरोप होतो कास्टिंग काउटचा. असं आहे मराठी म्हणजे हा सगळ्या, तसं म्हणायला गेले तर हे क्षेत्र एकच आहे, फक्त नावं हिंदी आणि भाषिक असल्यामुळे आपण म्हणजे मराठी म्हणा, गुजराती, तमिळ वगैरे काय असेल ते. पण खरंच या मनोरंजन सृष्टीमध्ये कास्टिंग काउच होतं. तुम्हाला काही तुमच्या बघण्यात आलेली, तुमच्या माहितीत असेल काही अनुभव, आणि असं होत असेल? नाही, माहितीत आहे, पण कितीतरी गोष्टी या बंद दाराआड असतात. संमतीने काही वेळा होतंही, काही वेळा पर्याय नसतो म्हणून होतं. पण त्याचं प्रमाण कमी अधिक असू शकेल, मी फार त्या याच्यात नाही. पण नाहीच असंही नाही म्हणू शकत आपण, जे बऱ्याच वेळा ठामपणाने की नाहीच आहे असं जे झालं, तर तसं काही नाही आहे. आणि मग तो परस्पर संमतीचा किंवा गरज आहे म्हणून करण्याचा की पर्याय नाही आहे आणि या क्षेत्रात यायचंच आहे असं, तर हे आहे थोड्याफार प्रमाणात. हे पण चॅलेंजेस इथे आहेत, तुम्हाला त्यावर डील करावं लागतं. ते मग तुम्ही कसं त्याच्याकडे बघता, खरोखर ते सगळं आपलं बाजूला ठेवून मला काम करायचंय की नाही, मी माझी तत्व सोडून, अशी सुद्धा माणसं आहेत की नाही मिळालं तरी चालेल, मला नाही करायचंय, अशी सुद्धा माणसं आहेत. त्यामुळे तो प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये की मला कशा पद्धतीने जायचंय. सो तुम्ही बालरंगभूमीसाठी देखील लिहिलं आहे, काम केलं, दिग्दर्शन केलेलं आहे वगैरे. आजच्या तारखेला खरंच बालरंगभूमी ऍक्टिव्ह आहे? कमी आहे. म्हणजे पूर्वीचं एक मतकरींचा, म्हणजे लहान मुलांमध्ये काम करायला मी 19 वर्ष माझी स्वतःची बालरंग नावाची संस्था चालवली आहे. आत्ताही परत सुरू करतोय काम मी ते. मोठ्यांपेक्षा मला लहान मुलांमध्ये काम करायला खूप आवडतं. लहान मुलांच्या मी लिहिल्या नाहीत, कारण मुलांचं लिहित नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या एकांक्या खूप केल्या मी. लिहिल्या म्हणजे श्यामच्या आईचा एक दीर्घांक, आम्ही 90 मिनिटांचा दीर्घांक केला होता 99 साली, म्हणजे सानेगुरुजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने तो प्रयोग केला मी, आणि तोही करेन आत्ता या 1-2 वर्षात पुन्हा एकदा, व्याप मोठा आहे. तर ते लहान मुलांमध्ये काम करताना खूप मजा येते. 96 साली बालकलाकारांचा बालगीतांचा वाद्यवृंद केला मी सावंतवाडीतून असताना. तो आत्ता परत मी जवळजवळ 27 वर्षानंतर मी ग्रंथालीच्या कार्यक्रमात पुन्हा ओपन केला 2023च्या दिवाळीला, तर तोही करतोय. पूर्वीचा जो एक बालरंगभूमीचा जो काळ होता, मतकरींचा जो काळ, प्रामुख्याने मतकरी असतील, सुधाकर करमरकर असतील, विनोद हडप, लीलाताई हडप वगैरे, म्हणजे प्रामुख्याने सुधाकरताई करमरकर आणि आपल्या
विद्याताई पटवर्धन. तर ह्यांनी जो एक बालरंगभूमीचा काळ उभा केला होता, तर परत तेच आहे की आत्ता सुद्धा किती एक 2-3 उत्तम नाटकं चालू, परत अलबत्या गलबत्यासारखं परत मतकरींकडेच आपण येतोय. अगदी जुनेच लेखक पुन्हा. मी आत्ता यावर्षी एक जुनं एक बालनाट्य आहे, तो खूप मोठा व्याप आहे, तर ती जरा त्याच्यावर काम चालू आहे निर्मात्यांबरोबरच. तर आहे, पण आत्ता परत मुलांना म्हणजे पूर्वीचं बालनाट्य आहे तशा पद्धतीनं दाखवायचं का? कारण आत्ता मुलांचं सुद्धा ह्या सगळ्या कार्टून आणि याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन मॅच्युअर्ड व्हायला लागली आहे. त्यांचा म्हणजे अटेन्शन स्पॅन हा सगळ्यांचाच कमी झालाय, की आपण एक ॲव्हरेज स्पॅन हा 30 ते 40 सेकंदाचा आहे. आता आपण पटकन साधे रील्स ज्या 30 सेकंदाच्या वगैरे झाल्या, तर 30 सेकंद सुद्धा आपण किती वेळात पूर्ण 30 सेकंद बघतो. पटकन एक 5व्या सेकंदाला कळते नाही हे बघायचं नाही बघायचं, नको चल पुढे जाऊया. म्हणजे तो अटेन्शन स्पॅनच कमी झालाय तो. आणि प्रामुख्याने मुलांमध्ये आता खूप ब्रॉड स्पेक्ट्रमवर सगळं ओपन झालेलं असल्यामुळे इंटरनेट, आणि मुलं आता पूर्वीच्या याच्यापेक्षा त्यांचा ग्रास्पिंग हे सुद्धा खूप लवकर आलेलं आहे. सो त्यांना कॅच करून ठेवेल असं काही हे करणं, जरी कारण आता परी राक्षस हे आता मुलं त्याच्या पलीकडे गेली आहेत. आता मुलं हॅरी पॉटर वगैरे सारखं सगळं आपल्याकडे आल्यामुळे, की ते सुद्धा झालेलं आहे पूर्वी आपल्याकडे, पण ते आताच्या मुलांना कशा पद्धतीनं आवडेल त्या पद्धतीनं करणं हा एक हे आहे, जे होत आहेत प्रयत्न. असे अलबत्या गलबत्याचे 500हून जास्त प्रयोग झाले, हजार होत आले आता प्रयोग. सर, आपण आता बघतोय की बालरंगभूमीवरती तुम्ही सांगितलं की आता कमी झालाय तो ओढा मुलांचा. मुलं आता आपण असं म्हटलं की मोबाईलवरच रमतात, म्हणजे हे फॅक्ट्स आहे आजच्या काळाचं वगैरे. असं तुम्ही येणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? संदेश वगैरे नाही, पण जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर खूप बघणं, खूप वाचणं, आणि त्या बघण्या वाचण्यातून कॉपी करणं नाही, पण जेवढं आपण बघतो, जेवढं आपण वाचतो, तेवढं आपण एक विस्तृत होत जातो आपलं हे. म्हणजे मी माझ्या वर्कशॉपमधून नेमके हे आणि हे सतत आपला अँटिना रिसिव्हिंग मोडवर सतत पाहिजे. मग ते वाचनातून असेल, बघणं असेल, त्याच्यातून आपण काय कसं घेतो. तर आज जरी रील्स म्हणा किंवा हे म्हणा, तर त्याच्यात सुद्धा परत हे आहे की काय बघायचं आहे, नेमकं हे काय बघायचं आहे, काय वाचायचं आहे, हे आपल्याला एक कळलं पाहिजे. आणि ते म्हणजे बरेचसे पालक जेव्हा आत्ता हॉटेलमध्ये मुलं काही हे नाही करत म्हणून त्यांच्या गप्पा, जर मुलाच्या हातात मोबाईल ठेवला की हे होतं. पण कितीतरी मुलं माझ्याकडे परत तो एक 15-20 वर्षापूर्वीचा, 25 वर्षापूर्वीचा काळ, की माझ्याकडे 1-2 मुलं होती, त्याने माझ्याकडची सगळी पुस्तकं वाचलीत अगदी 7वी-8वीत असताना. म्हणजे माझ्याकडे तर एक मुलगा होता, तो असं सकाळी घरी आला की तो माझ्याकडून 7वीत असताना झोंबी घेऊन गेला माझ्याकडून, आणि 4 दिवसात त्याने वाचून पूर्ण. 7वीत होता पोरगा तो, माझ्या नाटकात काम करायचा, आणि हुशार होतं, गोड होतं पोरगं ते. तर म्हणे दादा काय लिहिलंय ना, ते कसं असेल ना हे सगळं वगैरे, हे तेव्हा हे होतं. तर आत्ता मुलांचं वाचनाचं हे सुद्धा बदललं आहे. फक्त त्याला हे प्रत्येक गोष्टीत आहे की वळण कसं द्यायचं. म्हणजे आम्ही बालरंगाच्या माध्यमातून मी मगाशी जे म्हटलं की लहान मुलांचा अंक सुरू केला होता, तर त्यावेळी अगदी दिलीप प्रभावळकर, राजा राजवाडे, भारा भागवत, लीलाताई भागवत वगैरे लिहायचे म्हणजे, आणि अगदी विनामूल्य लिहायचे. म्हणजे ती चळवळ म्हणूनच आत्ताही 1-2 वर्षापूर्वी बालरंगचा अंक सुरू केला होता, पण काही कारणामुळे आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो. पण आत्ता ती ॲक्टिव्हिटी म्हणून परत नव्याने स्वतंत्रपणाने सुरू करायचीच आहे आम्हाला. तर तो एक मुलांचा कल लक्षात घेऊन आत्ताच्या मुलांना काय आणि कसं आहे एवढं. म्हणजे आत्तासुद्धा जो बालरंग करत, त्याच्यात दासू वैद्य, एकनाथ आवाड पासून गणेश मतकरी, सुप्रिया मतकरी, चिन्मयी सुर्वे, अशी सगळी माणसं लिहायची त्याच्यात चला आपण एकत्र मिळून सगळं हे करायचं आहे आपल्याला. लहान मुलांसाठी लिहिणारी सगळी मोठी नावं त्या अंकामध्ये आत्तासुद्धा लिहायची. तो सुद्धा असा विनामूल्य, म्हणजे 1ही रुपया मानधन देऊ शकायचो नाही, कारण ॲक्टिव्हिटी म्हणूनच आत्ता चालवायची. पण सगळे मुळात अशा पद्धतीनं काम करणारी माणसं जर वाढत गेली तर ती एक दिशा मिळू शकेल. एक चला वाचूया नावाचा आम्ही एक उपक्रम रवींद्रमध्ये राबवायचो 2015 पासून. त्याची आत्तापर्यंत जवळ 79 पुष्प झाली. आता 80 परत सुरू करेन. जो मतकरींचा एक
शेवटचा म्हणायला हरकत नाही, तो लाईव्ह कार्यक्रम 50वा जे त्याचं पुष्प होतं ते मतकरी आणि किशोर कदम. मतकरीने त्यांचं गांधी अंतिम पर्व नावाचं जे नाटक आहे ते आमच्या त्या पुष्पामध्ये वाचलं होतं. आणि तर तो उपक्रम सुद्धा असाच होता की चला वाचूया, की त्या निमित्तानं पुस्तकं खूप, मग त्याचं अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी मंटुकले दिवस जे मुलांचं हे आहे ते वाचन झालं. श्यामची आईचा संस्कृत अनुवाद ज्या आपल्या भाषा संचालिका होत्या राज्याच्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, त्यांनी श्यामची आईचा संस्कृत अनुवाद केला होता. तर हे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं मुलांना वाचायला देणं, आवडेल नाही आवडेल काय आवडेल हे पुढचं, आपल्याला तशीच आवड लागली आहे ना वाचनाची, की नंतर हळूहळू एका टप्प्यावर कळत जातं आपल्यालाच की काय चांगलं आहे काय नाही काय, की अशा पद्धतीनं जायचं आहे आपलं. तर आत्ता नवीन मुलांसाठी, मी माझ्याकडे येणाऱ्या मुलांसाठी सुद्धा हेच सांगतो की वाचा वाचा त्याच्यामुळे त्याचा परिणाम भाषेवर होतो. जर नाटकात तुम्हाला काम करायचं असेल तर भाषेवर तुमचं चांगलं, म्हणजे मी शुद्ध नाही म्हणत, मी प्रभुत्व मी शुद्ध मी कधीच नाही म्हणत. नागरी आणि ग्रामीण बोली याच्यातला जो हे आहे तो हे कळायला, म्हणजे आत्ता जे मी बोललेलं पोचते ना तुमच्यापर्यंत, भावना पोचतायत ना, बस ना आता कुठे आता ते न आणि श करत बसा. पण जर उद्या टिळकांची भूमिका करायची झाली तर उद्या तुम्हाला ते स्पष्टच स्वच्छच करावं लागणार ना, असं बस एवढं हे. पण त्याच्यासाठी हे जे वाचणं आणि बघणं आहे त्याचा विचार करायला हवाच हवा. जाता तसा शेवटचा प्रश्न, हल्ली बरेच मराठी कलाकार हे मुंबई सोडून आपल्या म्हणजे अगदी स्पेशली कोकणाकडे वळत आहेत, गावी जाऊन पुन्हा शांतपणे एकदम शांत आयुष्य जगायला लागलेत. संपदा आपल्या कुलकर्णी म्हणा किंवा मृण्मयी म्हणा, असे बरेच कलाकार आहेत म्हणजे काही तरुण आहेत, काही आपले मध्यम म्हणजे याच्यामध्ये एजमधले आहेत सगळं असं. तुम्ही कोकणातले आहात, कोकणातली भूमी नेहमी बोलवते का बरंच? हो, बऱ्यापैकी काम करत असतं. म्हणजे आता मधल्या काळात इकडच्या बापामुळे नव्हतं शक्य जाणं. आत्ता परत मी जस्ट गेल्या महिन्यापासून परत मी सुरुवात केलं. गेल्या वर्षी मी सावंतवाडीमध्ये वर्कशॉप केलं होतं. तर कोविडच्या पूर्वी 2 वर्कशॉप मुलांची झाली होती, मोठ्यांचीही 2 वर्कशॉप झाली होती. त्यामुळे आत्ता हे जी मी बालरंग माझी जी संस्था जुनी ग्रामीण भागातली मुलं म्हणजे इंटरेस्टेड असतात याच्यामध्ये, आता जरा अंदाज घ्यायला लागेल. आता त्याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून म्हटलं आता परत सुरू करूया, कारण आत्ताच्या मोकाळमध्ये जवळजवळ 25 वर्षांचा गॅप गेला आहे माझा सुद्धा तिकडचं मुंबईत आल्यानंतरचा. तर आत्ता ती चाचपणी, पण आत्ता जे गेल्या महिन्यात जे वर्कशॉप घेतलं त्याला खूप चांगला प्रतिसाद मुलांचा आणि पालकांचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पालक आणि शिक्षकांचं महत्त्वाचं काम आहे मुलांना घडवणं. कारण आईबाबांनंतर दिवसातले 8 तास मुलं शिक्षकांच्या ताब्यात असतात. त्यामुळे शिक्षक किती, म्हणजे आमच्या काळात असे शिक्षक मिळाले की म्हणजे मी जो बेसिक केमिस्ट्री झाली ते केवळ 8वीत रसायनशास्त्र शिकवणाऱ्या बाई अशी लिटरेचर शिकवल्यासारख्या केमिस्ट्री शिकवायच्या, कविता शिकवल्यासारख्या केमिस्ट्री, म्हणजे क्या बात आहे यार, असं त्याच्यातून केमिस्ट्रीची आवड नाही. आणि माझा काही संबंध नव्हता, म्हणजे मला कॉलेजमध्ये तू कशाला करतोयस हे, तुला तर हे करायचं नाही म्हणजे. पण ते जे 8वीत असं रोवलं होतं. मग 11वीत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवणारे जे आमचे सर होते ते सुद्धा असे सहज एवढे पुस्तक हातात न घेता कविता शिकवल्यासारखे, गोष्ट सांगितल्यासारखे केमिस्ट्री शिकवायचे. तर तसंच मग हे मराठी हिंदी इंग्लिश लिटरेचरचं म्हणजे तेव्हा लहान असताना माझी सवय होती की 5वीतून चला परीक्षा दिल्यानंतर इमिजिएट 2ऱ्या-3ऱ्या दिवशी पुढच्या वर्षाची हिंदी मराठी इंग्लिशची पुस्तकं घ्यायची. त्यामुळे पहिल्याच दिवशी कविता कुठल्या आहेत, धडे कुठले आहेत, कोण लेखक आहे माहिती असायचं, पाठ. ती एक आवड निर्माण होणं. आणि त्याच्यासाठी मुळात माझ्या बाबांची एक स्वतःची लायब्ररी होती, म्हणजे जगभरातली दुर्मिळ पुस्तकं बाबांकडे होती. त्यामुळे त्यांनी मला ती वाचनाची आवड लागली की वाच. म्हणजे 8वीत असताना मी D.H. लॉरेन्सची लेडी चॅटर्लीज लव्हर्स वाचली, जे काहीही कळलं नव्हतं मला त्याच्यातलं तेव्हा. 5वीत असताना त्यांनी मला क्लिओपाट्रा दाखवला, एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टनचा. पण त्यांचं असं होतं की आता बघ, आता थोडं कळेल, आणखी 6 महिन्यांनी बघ, वर्षांनी बघ, आणखी 4 ओळी कळतील. अशातून आत्ताच्या मुलांना आत्ता त्यांच्यासमोर जे ओपन झालेलं आहे सगळं, त्याचा विचार करून त्या मुलांना कशा पद्धतीनं त्याकडे वळवता येईल हे बघितलं. तर मग लहान मुलांपासून एकदा सुरुवात झाली, कारण बालरंगभूमी हा मोठ्या रंगभूमीचा, प्रौढ रंगभूमीचा पाया आहे असं आपण कायमच म्हणत आलो. कितीतरी माणसं अतुल परचुरेपासून बालरंगभूमी पर्यंत सुरुवात झालेली आहे. सो तो पाया आहे. तो जर पाया पक्का करायचा असेल तर आता चॅलेंजेस अधिक आहेत ह्या सगळ्या
इंटरनेट वगैरेच्या वातावरणामुळे. त्यामुळे त्याचा विचार करून आमचंही चाललं आहे की खूप आहेत गोष्टी की मुलांना नेमकं कशा पद्धतीनं हे आता हे करायचं, चॅलेंजेस आहेत ती सगळे. नक्कीच सर, तुमच्या या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि एवढं छान आपण गप्पा मारलेल्या आहेत. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टीला नक्की काय हवं आहे, त्यांना तुमच्याकडनं काय हवं आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं काय हवं आहे हे नक्कीच आपल्याला आज नार्वेकर सरांनी जे सांगितलं त्यातून कळालं असेलच. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. खूप छान वाटलं मला सुद्धा.